संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत. आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला, मी अगोदर बोलतो. पण त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे, पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराणं आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. संतोष देशमुखांची हत्या झाली. मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही, महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो, त्यांना सांत्वन करण्यासाठी, त्यांच्या घरच्या लोकांना. मला 2 मिनिटं विराज पाहिजे. 2 मिनिटं विराजला घेतो. हा विराज संतोष भाऊंचा मुलगा. या विराजकडे तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळींनी, त्यांच्या बहुतेक भावांनी मला फोटो दाखवला. ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं गेलं, हत्या केली. या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही, मला पावलं नाही. ते मी घैरून गेलो. हे महाराष्ट्र आहे? हे शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का? काय आपला अधिकार होतो? हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का? ही दहशत, म्हणजे ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आणि त्याच्यावर आजही निर्णय होत नाही, हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. मी जास्त काही बोलणार नाही. आज मी मुद्देशीर बोलणार आहे. आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळींना भेटलो, बोललो, त्यांची चर्चा केली, अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं. आणि एकच निर्णय मी घेतला. तो निर्णय हा